काय कुठे असता हो संध्याकाळी? उशिरा येता तुम्ही? ऑफिसला असतो. ऑफिसला? वहिनी कळलं का? नाही असं सांगता तुम्ही त्यांना, पण असता कुठे असा आमचा प्रश्न आहे. नाही असतो पण ऑफिसलाच असतो. कुणाच्या? हा ऑफिसमध्ये ठीक आहे, पण कुणाच्या? माझ्याच ऑफिसमध्ये. तुमच्याच असतात? वहिनी असतात ते बघा. मी मोबाईलवर फोन करते. मग ते काय सांगतात? बिझी आहेत की ऑन दी वे आहेत? हो हो ऑफिस जवळ आहे, ऑन दी वे सांगायचा प्रश्न आहे. काय सांगू नका पण वहिनींचा स्वभाव कसा आहे? अंडरस्टँडिंग चांगली आहे सगळ्यांबद्दल. बरं. आणि सगळ्यांना रिस्पेक्ट आणि सगळं व्यवस्थित घर मॅनेज करतो. मुलीला पण सगळं काय करायला पाहिजे त्यांनी अजून असं तुम्हाला वाटतं? स्वतःबद्दल काहीतरी तिथे अजून प्रोग्रेस करायला असं म्हणजे इन फ्युचरसाठी. बरं. तर आता या पुढच्या खेळामध्ये आपण मिस्टरांचा आधी अभिनय बघूया. हा एक कुठलाही हिंदी चित्रपटातला डायलॉग म्हणा. हा. हाय, माय नेम इज राज. नाम तो सुना होगा. हा. तुम्ही काय? नाही नाही असं ओरडलं. बरं. आता वहिनींचा अभिनय बघूया. 5 वस्तूंचा अभिनय वहिनी करणार आणि मिस्टरांनी जर 2 मिनिटात त्या वस्तू आणल्या तर पूर्ण बक्षीस मिळणार. वहिनी या इकडे. वेळ 2 मिनिटाची. हेअर बँड. बाद झालं. वहिनींनी न बोलता अभिनय करायचा असतो आणि वहिनींनी त्यांना ओरडून सांगितलं हेअर बँड घेऊन या आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं. बोलायचं नाही. बोलू नका. बोलू नका. बोलू नका. काय काय आणलं? मोबाईल चार्जर. हा हा लायटर आणि व्हेरी गुड. वहिनी आता हे जरा मोठ्याने बोलायचं. थांबा त्याला हातात. मेणबत्ती. यांनी मेणबत्तीचा अभिनय केला तर त्यांनी लायटर आणला. काय काय होऊ शकेल ना. 3 वस्तू आणण्यात मिस्टर यशस्वी ठरले. 1 2 3 4 5 6. 600 रुपयाचं बक्षीस वहिनी तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि आता भेटूया आपण जाधव वहिनींना. नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही बोलायचं. तुम्ही म्हणे फणस आहात. म्हणजे असं हे त्यांनी सांगितलं. म्हणजे स्वभाव तुमचा फणसासारखा आहे. बाहेरून काटे म्हणजे वाटायला तुम्ही असे वाटता पण प्रत्यक्षात आतून तुम्ही म्हणजे अगदी गोड आहात असं त्यांनी सांगितलं. तुमचं काय म्हणणं आहे यावर? बरोबर आहे. बरोबर आहे. आणि त्यांचा स्वभाव कसा आहे? ती परफेक्ट वाईफ आहे. आय मीन वाईफचे जे सर्व गुण पाहिजे ते आहेत तिच्याकडे. हो वा. बर. आणि आय मीन जेवण छान बनवते, स्वभाव पण मिळावू आहे, भांडते पण, रुसते पण भांडते पण. म्हणजे सगळं म्हणजे ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या सगळ्या त्या करतात. बरं वहिनी आज ह्यांना ऍक्टिंग करायची करतील? एक कुठलाही डायलॉग तुम्ही म्हणायचा आता हिंदी चित्रपटातला. जल को राख कहते हैं, बुझी को आग, जिस राख से बनता है बारूद उसको काय बोलतो? आदेश. आदेश. घाबरलो मी. राख झाली होती माझी. जली को वाक कहते हैं. काय मस्त बेरिंग घेतलं होतं. व्हेरी गुड. आता वहिनी तुम्हाला अभिनय करायचंय. तुम्ही इकडे या बाजूला. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. इकडेच साईडला लेफ्ट हँड. फास्ट. लवकर.
पटकन पळायचं. इथे इथे मागे थांबा, बोलू नका. वहिनी मागे. हे बघा 1 मिनिट पूर्ण झालं. बरोबर ना? मला नाही माहिती. नाही तेच ऍक्च्युली शब्द थोडासा वेगळा वाटतोय. 50 सेकंद राहिलेत. मला दाखवायचं. त्यांना कळेल कंगवा. पाचही वस्तू वेळेत आणल्या असत्या तर वहिनींना बक्षीस मिळालं असतं, पण थोडीशी गडबड झाली आणि मिस्टरांनी ते टिश्यू पेपर आणायला वेळ लावले. असं तुम्हाला वाटेल तर तसं नाही. 1 2 3 4 5 1000 आणि पाचही वस्तू त्या अचूक वेळेत आणल्या म्हणून आणखी 500 रुपये. 1500 रुपये. कोण जिंकणार पैठणी ते आत्ता ठरणार. खेळ सोपा आहे. ज्या ठिकाणी या रेषेच्या अलीकडे मी उभा आहे तिथेच वहिनीने उभं राहायचं आणि सगळ्यात आधी आपल्या जवळ असलेल्या त्या विटेच्या भोवती ही रिंग टाकायची. एकदा का विटेच्या भोवती रिंग पडली की त्यानंतर ती वीट उचलायची आणि सगळ्यात पुढे असलेल्या रेषेजवळच्या ठोकळ्यावरती नेऊन तो ठोकळा ठेवायचा. पुन्हा इकडे यायचं, रिंग टाकली दुसऱ्या ठोकळ्यात की दुसरा ठोकळा उचलायचा. अशा पद्धतीने 1 2 3 4 ठोकळ्यांवरती अचूक रिंग टाकल्यानंतर 5 आधीचा तिकडे उभा असलेला 1 अशा 5 ठोकळ्यांचा अचूक मनोरा रचून ज्या वहिनी सगळ्यात आधी अंतिम रेषा पार करून उभ्या राहणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. समजला खेळ? समजला? 1 2 3 लवकर जायचं धावत. लवकर इकडे यायचं परत. मागे रेषेवर पाय पडला तर बाद आहे. रेषेवर पाय पडला तर बाद. टाळ्या वाजवा. खेळाला सुरुवात झाल्यानंतर आपण बघितलं 1 2 3 म्हटलं आणि उत्साह वाढला आणि मग पहिली रिंग शेवले वहिनीने टाकली. पहिला ठोकळा घेऊन जाऊन त्यांनी पुढे ठेवला. त्यानंतर मग दुसरी लगेचच जाधव वहिनीने रिंग टाकली आणि मग अशा पद्धतीने कधी कोण पुढे तर कधी कोण मागे असं सुरू असताना शेवटच्या क्षणी आपण बघितलं गडबड होते की काय असं वाटलं होतं, पण दोघींनी शेवटची रिंग टाकली. शेवटची रिंग टाकली ज्या वेळेला त्याच्या आधीच अचूक जाधव वहिनींची रिंग ठोकळ्यात गेली. नाहीतर चित्र वेगळं असतं. खेळ पूर्ण झाला आणि उपविजेत्या ठरल्या शेवले वहिनी. त्यांना झी मराठी कडून आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या जाधव वहिनी. त्यांना स्वामिनी पुणे यांच्याकडून ही पैठणी. डबल हिल ठाणे इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग अत्यंत उत्साहात इथेच संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.